पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 35वा। अभिवाचक जयंत ठोंबरे। सुटकेच्या ओझरत्या प्रकाशात महाराजांच्या निवासस्थानाला फौजेचा वेढा होता। जिकडे पाहावे तिकडे जागत्या तलवारी आणि रोखलेले डोळे। महाराजांची बुद्धी भोवतालच्या या प्रचंड पोलादी जिवंत तटबंदीवर धडका देत होती, मार्ग शोधित होती आणि 8ही दिशांना ते निरखून पाहत होते। इथून सुटता येईल का? येथून वाट सापडेल का? नाही नाही, प्रत्येक दिशेकडनं हाच जवाब मिळत होता। फुलात खानाची प्रत्येक तोफ महाराजांना जणू सवालच करत होती की एवढ्या जबर बंदोबस्तातून, आग्रा शहरातून, मोगल राज्यातून तू कसा निष्ठू शकशील? तू तुझ्या 9 वर्षाच्या संभाजीला इथे घेऊन आलास, त्याला घेऊन तुला कसे सुटता येईल? कुठं लपवशील त्या पिलाला? भलत्याच अविचाराचे साहस केलेस आणि सापडलास तर? खरोखरच हे सवाल भयंकर होते। महाराज तरीही मार्ग शोधितच होते। याही संकटातून आपल्या सर्व लोकांसह, आपल्या पुत्रासह, एवढेच नव्हे तर आपण आणलेल्या सर्व मौल्यवान साहित्यासह सही सलामत कसे पसार होता येईल याचाच विचार ते करीत होते। आणि महाराजांच्या डोक्यात सर्रकन काही एक विलक्षण कल्पना लकाकून गेली। विचारसागराच्या तळाशी अहोरात्र बुड्या मारता मारता महाराजांच्या हाती काही विलक्षण कल्पनांचे मोतीबंद शिंपले लागले। बस, मनातल्या मनात महाराजांनी ठरवलं। जणू अत्यंत गहन गूढ असा बुद्धिबळाचा डाव महाराजांपुढे पसरला होता। श्रींचे नाव घेऊन महाराज डावाच बसले। डाव जीवावरचा, पणाला लावले स्वतः सकट सर्वांचे प्राण। करती करवती ती केवळ श्रीशक्ती। महाराजांनी पहिल्या सोंगटीत स्पर्श केला। महाराज आपल्या एकूण एक लोकांस उद्देशून उद्वेगानं म्हणाले, निघून जा, कुणीही माझ्यापाशी मला नकोत। मला ठार मारण्याची बादशहांची इच्छा असेल तर त्यांना खुशाल मला मारू द्या। भोवतीचे लोक चमकले। ओळखणाऱ्यांनी अचूक ओळखलं। राजगडावरून निघताना बरोबर घेतलेले सर्व मावळी शिलेदार आपल्यापासून हलवून आधीच घरी पाठवून देण्याचा डाव यात होता। पण महाराजांनी जा, चालते व्हा असं म्हटलं तरी एकदम कसे जायचे? त्यातही काही योजना हवीच। तशी ती होती। सूत्रे अचूक इशारतीवर हलत होती। महाराजांचे हे मावळी शिपाई आपला सगळा गाशा गुंडाळून गंभीर चेहरे करून बसले होते। इथं महाराज अशा संकटात असताना आपण त्यांना सोडून कसं जायचं हा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता। रामसिंहाला हे समजलं। त्यालाही ही गोष्ट कशीचीच वाटली। वेळ प्रसंगी भोवताली विश्वासाची माणसं सतत हवीत आणि मग शिवाजी राजांच्या डोक्यात हा असा अविचार आला तरी कसा? असा अविचार वैताग करून चालेल तरी कसं? छे, ही माणसं इथून जाता कामा नयेत। आणि म्हणून या सरळ बुद्धीच्या रामसिंहानं त्या मावळ्यांच्या तुकडीची भेट घेतली आणि त्या लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे राहू नका, इथून चला आणि माझ्या डेऱ्याच्या पिछाडीच असलेल्या बागेत तुम्ही राहा। यात हेतू असा की महाराजांच्या नजरेपुढून ही मावळी फौज हलेल आणि जवळच तळ देऊन सावध असेल। महाराज स्वतः काही मुक्कामाच्या जागेवरून बाहेर येऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांच्या नकळत ही त्यांच्याच हिताची संरक्षक दक्षता घ्यावी असं रामसिंहाला वाटलं। आता काय करावं या रामसिंहाला? महाराजांच्या मनात वेगळेच मनसुबे चालले होते। तेवढ्यासाठीच ही मावळी तुकडी त्यांना घरी पाठवून द्यायची होती। पण हे आता रामसिंहाच्या सरळ शुद्ध प्रेमळ मनाला कसे उमगावे? तो मावळ्यांना म्हणतोय तुम्ही इथेच राहा। महाराज तरी रामसिंहाला सर्व गोष्टी धडाधडा कशा सांगू शकणार? याच वेळी महाराजांनी सिद्दी फुलात खानास आत बोलावून घेतलं आणि त्याला विनंती केली की आमचा एक अर्ज बादशहांच्या पायाशी रुजू करा आणि त्याला मंजुरी मिळवून द्या। अर्ज कोणता? तर आम्ही आमच्याबरोबर आणलेल्या फौजेच्या तुकडीला इथून रजा देऊन घरी पाठवू इच्छितो। तरी बादशहांनी त्यास इजाजत द्यावी आणि बादशाही मुलखातून जाण्यासाठी परवाने द्यावेत। सिद्दी फुलात खानाला या अर्जात काहीच वेडेवाकडं दिसलं नाही। साधा सरळ अर्ज। खानानं औरंगजेबास हा अर्ज रुजू केला। तो दिवस होता 7 जून 1666। औरंगजेबासही या अर्जातील गूढ समजले नाही।
उलट त्याला ही गोष्ट एकदम पसंत पडली की शिवाजीचे सैन्य निघून गेले तर उत्तमच. यामुळे शिवाजीचा अंत्यविधी अगदी बिनबोभाटपणे आपल्याला कसा पार पाडता येईल असं औरंगजेबाला स्पष्ट दिसलं. त्याने हा अर्ज एकदम मान्य केला. पण तरीही मावळ्यांना निघून जाण्यासाठी जरूर असलेले प्रवासाचे परवाने म्हणजे दस्तके मात्र त्याने ताबडतोब दिली नाहीत. हे परवाने त्याने त्यानंतर 48 दिवसांनी म्हणजे 25 जुलै 1666 रोजी दिले. याचे नाव औरंगजेब. प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत संशयी नजरेनं पाहून खात्री करून घेऊन मगच त्याबाबत पुढे पाऊल टाकण्याचा औरंगजेबाचा शिरस्ता होता. महाराजांना मात्र खात्री होती की औरंगजेब आज न उद्या आपल्या सैन्याला जायला नक्की परवाने देईल. महाराजांनी आता एका वचनातून रामसिंहाला आणि स्वतःला सोडून घ्यायचं ठरवलं. औरंगजेबाने रामसिंहाकडनं जसं जामीनपात्र प्रत्यक्ष लिहून घेतलेलं होतं की शिवाजी आग्र्यातून निसटून जाणार नाही किंवा कोणताही दगाफटका करणार नाही, या गोष्टीची हमी आणि जामीनकी माझ्यावर म्हणजे रामसिंहाच्या शिरावर पूर्णपणे आहे. त्याचप्रमाणे महाराजांनीही रामसिंहाला शंकराच्या पिंडीसमोर जातीनं बेलफुलाचं वचन दिलं होतं की तुमच्या जामीनकीस बाधा येईल असं कोणतंही कृत्य मी करणार नाही. त्यामुळे महाराज अगदी बांधून पडले होते. औरंगजेबानं त्यांना परस्पर रामसिंहाच्या पायाशी बांधून टाकलं होतं. इतकंही करून त्यांना रामसिंहाचा भरोसा येईना आणि म्हणून मग फुलाद खानाकडनं महाराजांना वेढा घालवून कैदेतच त्याने ठेवलं होतं. महाराजांना फुलाद खानाच्या चौकी पहाऱ्यापेक्षा रामसिंहाच्या जामीनकीचेच बंधन अधिक जबर वाटत होते. कारण रामसिंहाच्या जीविताचा प्रश्न होता हा. विश्वासघात या शब्दाला महाराजांच्या हृदयात स्थानच नव्हतं. म्हणूनच महाराजांचा विचार चालला होता की रामसिंहाला या जामीनकीतून आणि आपण रामसिंहाच्या वचनातून कसं मुक्त व्हायचं ते. आणि कल्पना सुचली. लगेच महाराजांनी औरंगजेबाकडे आणखीन एक अर्ज पाठवला. तो पाठवला दिनांक 8 जून 1666 रोजी. हा अर्ज असा की आपण मला दुसरीकडे कुठेतरी मुक्कामास ठेवा, पण इथे रामसिंहाच्या कोठडीतून मला हलवा. या अर्जाला औरंगजेबाकडनं मोठा मसालेवाईक जबाब आला. औरंगजेब म्हणाला की रामसिंह हा माझा अत्यंत विश्वासू सेवक आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. तुम्ही त्याच्या कोठडीतच राहावे. आता आली का पंचायत. या धूर्त औरंगजेबाला रामसिंहाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा पाना फुटला अचानक. तेव्हा महाराजांनी खुद्द रामसिंहालाच म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी बादशहाला जामीनकी लिहून दिली आहे. ती जामीनकी तुम्ही बादशहांकडनं सांगून मागे घ्या. माझे काही बरे वाईट करण्याची बादशहाची इच्छा आहे, तसे त्याला खुशाल करू द्या. यावर तो सरळ शुद्ध मनाचा रामसिंह महाराजांची समजूत घालू लागला की एवढी गंमत ही. महाराज एका कपटी आणि क्रूर माणसाच्या आणि एका विश्वासू, प्रेमी आणि मनाने थोर अशा माणसाच्या कैदेत पडले होते. महाराजांनी मात्र निश्चितपणे ठरवले होते की काहीही करून रामसिंहाला या जामीन जबाबदारीतून बाहेर काढायचेच. आणि तसे करण्यानेच महाराज नैतिक कैदेच्या पोलादी तटबंदीतून बाहेर पडू शकणार होते. एवढ्यात एक नवीन भानगड उपस्थित झाली. औरंगजेबाच्या चमत्कारिक डोक्यात अशी काही कल्पना स्फुरली की आपण स्वतः दख्खनवर मोहिमेसाठी जावं. विजापुरावर अद्याप मिर्झा राजांना आणि दिलेर खानाला यश येत नाही. ही मोहीम आपण स्वतः जातीने हाती घ्यावी आणि रामसिंहाला आग्र्यात ठेवून शिवाजीला त्यांच्यात स्वाधीन करावं. ही योजना वरकरणी चांगली होती, पण महाराजांच्या सुटकेच्या दृष्टीने अत्यंत वाईट म्हणजे प्रतिकूल होती. वचनामुळे आणि जामीनकेमुळे महाराज काहीही करू शकत नव्हते. त्यात रामसिंहाला धोका होता आणि औरंगजेब खरोखर जर का एकदा मोहिमेवर गेला तर परत केव्हा येईल कोणास ठाऊक. तोपर्यंत आपण निमूटपणे कैदेत पडून राहायचं. सुटून जाणे अशक्य. थोडक्यात म्हणजे महाराजांना सध्या प्रत्यक्ष औरंगजेबाची कैद हवी होती, रामसिंहाची कैद नको होती. पण औरंगजेबाची ही दख्खन मोहीम रद्द करणं हे काही महाराजांच्या हाती नव्हतं. बादशहांनी हा असा बेत योजला आहे ही गोष्ट मिर्झा राजांना दक्षिणेत समजली. ह्या बेतामुळे मिर्झा राजांनाही अस्वस्थता निर्माण झाली. या मुत्सद्दी पुरुषाच्या डोक्यात सर्व शंका जमा झाल्या. बादशहांचा हा बनाव सर्व दृष्टीने बाधक आहे असं त्यांना दिसलं आणि त्यांनी 2 पत्रे आग्र्याला त्वरित रवाना केली. पहिले पत्र बादशहाला आणि दुसरे रामसिंहाला. त्यांनी बादशहाला लिहिलेलं पत्र मोठं विलक्षण होतं. त्यामध्ये ते म्हणतात, शिवाजीला परत घरी येऊ द्यावे असे मी पूर्वी आपणास विनवले होते. तेव्हा दख्खनमधील परिस्थिती थोडी निराळी होती. आता मोगलांची स्थिती थोडी बिकट
म्हणजे जास्तच बिकट झाली असल्यामुळं शिवाजीला सोडणे शहाणपणाचे ठरणार नाही. मात्र त्याला आग्र्यात ठेवण्यात जास्तच खबरदारी राखली पाहिजे, नाहीतर त्याचे जीवित आणि स्वातंत्र्य धोक्यात आहे अशी जर का कल्पना पसरली तर त्याचे महाराष्ट्रातील अंमलदार विजापूरकरास सामील होतील आणि मग सर्वच गोंधळ उडेल. या पत्रात तुम्ही दक्षिणेत या किंवा येऊ नका वगैरे काहीही मजकूर मिर्झा राजांनी बादशाहला लिहिलं नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. तसंच शिवाजीला दक्षिणेत परत पाठवू नका, पण आग्र्यामध्ये त्याला कैदेतही ठेवू नका अशीही सूचना मिर्झा राजांची आहे. म्हणजे थोडक्यात असं की शिवाजी राजांना पळून जायची संधीही द्या आणि आपणही सावध राहा. मुत्सद्यांचे उपदेश हे असेच, एकाला म्हणायचे पळ आणि दुसऱ्याला म्हणायचे पकड. मिर्झा राजांनी रामसिंहालाही निक्षून लिहिलं होतं की तुझ्या ताब्यात शिवाजी राजाला देऊन बादशाह दक्षिणेत येऊ म्हणतात, तरी तू यात अडकू नकोस. तू बादशहांना सक्त विनंती कर की मला आग्र्यात न ठेवता आपल्याबरोबरच मोहिमेत घेऊन चला. शिवाजी राजांची जबाबदारी तू मुळीच स्वीकारू नकोस. बादशहाच्या डोक्यातील दख्खनवरील मोहिमेचा विचार का कोणाच ठाऊक पण आपोआपच थंडावला. पण हा विचार रद्द केल्याचे मात्र तो स्वतः कोणापाशीही कधीच बोलला नाही. एवढ्यात महाराजांचा आणखीन एक अर्ज बादशहांपुढे आला. अर्ज मोठा नमुनेदार होता हा. त्यात महाराज म्हणतात, मला काशीत जाण्याची परवानगी द्यावी. तिथे संन्यास घेऊन सार सर्वस्वाचा त्याग करून संन्याशी होण्याची माझी इच्छा आहे. हा अर्ज त्यांनी केला 16 जून 1666 रोजी. त्यावर औरंगजेबाने उत्तर दिले, शिवाला जरूर फकीर बनू द्या, पण फकीर होऊन त्याने अलाहाबादच्या किल्ल्यात राहावे. आमचा तेथील सुभेदार बहादूर खान हा शिवावर उत्तम नजर ठेवील. पाहिलेत कसं हे खवचट उत्तर आहे ते. अलाहाबादच्या किल्ल्यात औरंगजेब आपल्या राजकीय कैद्यांना डांबून ठेवीत असे, छळीत असे, मारीत असे, ही गोष्ट साऱ्या दुनियेला ठाऊक होती. यावेळी या अर्जाबरोबर महाराजांनी आणखीन एक अर्ज अमीन खान यांच्या मार्फत बादशहात सादर करण्यासाठी दिला. तो असा होता, माझे उरलेले सर्व किल्ले मी बादशहास नजर करण्यास तयार आहे. या सर्व किल्ल्यांचा ताबा आपणास देण्यासाठी तरी मला घरी जाण्याची परवानगी व्हावी. हो बरोबर आहे, संन्यास घ्यायचा म्हटल्यानंतर हवेत कशाला कोट आणि किल्ले. तुळशीपत्रे घालून बादशहाच्या स्वाधीन करून मोकळे व्हावे हे उत्तम, पण तेवढ्यासाठी एकदा घरी जायलाच हवं. यावर औरंगजेबाचा सवाल असा होता, तेवढ्यासाठी तुम्ही स्वतः घरी जायला कशाला हवं? इथून पत्रे पाठवून तेथील लोक किल्ले आमच्या हवाली करणार नाहीत काय? महाराजांच्या सर्व अर्जांचा निकाल औरंगजेब ताबडतोब लावून टाकीत होता. त्या मानाने महाराजांचा निकाल लावाव्यास त्याने फार उशीर लावला होता. औरंगजेबाच्या कीर्तीला न साजेची गोष्ट होती ती, पण त्याची तीही तजवीज चालू होतीच. या महिन्याभरात रामसिंह संभाजीराजांना मात्र दरबारास नित्य घेऊन जात होता. शिवाजीराजे आग्र्यातून बादशहाच्या परवानगी वाचून निघून किंवा पळून जाणार नाहीत किंवा काही दगाफटका करणार नाहीत अशी जी जामीनकी रामसिंहानं औरंगजेबाला लिहून दिली होती ती रद्द करून घेणे खरोखरच आवश्यक आहे हे रामसिंहाला सुद्धा पटलं. त्याला हे कोणी पटवून दिलं कोण जाणे. कदाचित मिर्झा राजांच्या पत्रामुळे त्याला पटलं असेल, कदाचित त्याचं त्यालाच पटलं असेल, किंवा कदाचित शिवाजीराजांनीही त्याला चटकन पटवून दिलं असेल. परंतु त्याला पटलं हे मात्र खरं. आणि मग त्याने औरंगजेबाच्या मागे सारखं टुमणं लावलं की मला या जामीनकीतून मोकळं करा. आणि एके दिवशी बादशहानं रामसिंहाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने त्याला या जामीनकीतून मोकळं केलं. रामसिंहाला अगदी हायसं वाटलं आणि महाराजांना त्याहूनही हायसं वाटलं, कारण एक प्रकारे रामसिंहाची जणू एका अदृश्य साखळदंडातून सुटका झाली. परंतु रामसिंहाला महाराजांच्या प्राणाची फार फार काळजी वाटे. म्हणून जामीनकी रद्द झाल्यावरही त्याने महाराजांच्या निवासस्थानाभोवती असलेल्या आपल्या राजपूत सरदारांचे पहारे कायमच ठेवले. महाराजांनी राजगडहून येताना बरीच रक्कम बरोबर आणली होती. बादशाही राज्यातील कामे पैशा वाचून कशी पार पडायची? गेल्या महिन्याभरात महाराजांचा खजिना बराच खाली गेला होता. अनेक बड्या बड्या सरदारांना आणि वजिरांना महाराजांनी भरपूर चारापाणी घातले होतं. याला चारापाणी नाही म्हणायचं, याला मानधन म्हणायचं. परंतु या लबाडांनी महाराजांच्या करता बादशहांपाशी कधीच वकिली केली नाही. मानधन घेणारे लोक कधी मनापासून कामे करतात होय? महाराजांसाठी त्या मानाने फक्त एकाच सरदारानं खूपच धडपड केली.
तो म्हणजे मीरबक्षी अमीन खान. वास्तविक हा अमीन खान स्वधर्माचा अत्यंत कडवा अभिमानी होता, पण तरीही त्याने महाराजांसाठी बरीच खटपट केली. राजनदाज खानाच्या तडाख्यातून महाराजांना वाचवण्यासाठी याच अमीन खानानं रामसिंहाला मदत केली होती. महाराजांना पैशाची जरुरी होती. पुढच्या काही आणि सर्वच गोष्टी घडवून आणण्यासाठी पैसा हवा होता. ही रक्कम आता आणावी कुठून? किती हवी होती महाराजांना रक्कम? फार नाही, फक्त 66,000 रुपये. कोण देणार? महाराजांनी एके दिवशी रामसिंहापाशी ही रक्कम उसनी मागितली आणि रामसिंहानी ही एवढी सबंध रक्कम महाराजांपुढे लगेच आणून ठेवली. राजगडच्या खजिन्यातून ही रक्कम परस्पर मिर्झाराजांकडे जमा व्हावी आणि या ऋणाची फेड व्हावी म्हणून महाराजांनी एक हुंडी रामसिंहाच्या स्वाधीन केली. रामसिंहाने ही हुंडी नंतर मिर्झाराजांकडे पाठवली. मिर्झाराजांनी ती राजगडास पाठवली आणि स्वराज्याच्या खजिन्यातून ही रक्कम मिर्झाराजांकडे पोहोचती झाली. महाराजांच्या संगाती असलेले त्यांचे खासे मित्र महाराजांपाशीच होते. त्यापैकी फक्त अगदी थोड्या लोकांनाच महाराजांनी रजा द्यायचे ठरवलं होतं. कवींद्र परमानंद हे त्यापैकी एक होते. मावळी तुकडीला अजूनही शाही परवाने मिळालेच नव्हते, पण ते मिळणार होते. यावेळी औरंगजेब अगदी शांत मनाने आपल्या राज्यकारभारात आणि ईश्वरोपासनेत मग्न झालेला दिसत होता. निस्त्राण होऊन अभेद्य कैदेत पडलेल्या शिवाजी राजांबद्दल आता जास्त विचार करण्याची त्याला गरजही वाटत नसेल. नाही, छे छे छे, चुकतात तुम्ही. पाताळ यंत्री माणसे अशी फार काळ शांत बसलेली दिसली की शांततेला सर्वात मोठा धोका आहे असं म्हणून समजावं. या लोकांच्या जिभात थंड असतात, चेहरे शांत असतात, पण त्यांच्या डोक्यात मात्र कसली तरी भयंकर भट्टी पेटत घातलेली असते. औरंगजेब हा त्यापैकीच. त्याच्या डोक्यात यावेळी एक भयंकर मनसुब्याची भट्टी पेटलेली होतीच. कोणती? यावेळी आग्र्यात फिदाई हुसेन खानाच्या जंगी भक्कम वाड्याचं बांधकाम चालू होतं. वाडा बहुतांशी बांधून झालेला होता. या बांधकामाकडे औरंगजेबाचं पूर्ण लक्ष होतं. हा वाडा बांधून झाल्यानंतर शिवाजी राजाला तिथे नेऊन डांबायचं, तिथेच ठार मारायचं आणि तिथेच पुरूनही टाकायचं असा औरंगजेबाचा बेत निश्चित ठरला होता. गुपचूप, बिनबोभाट ही गोष्ट अत्यंत गुप्त होती. महाराजांच्या गुप्त मंत्रातंत्रास सुरुवात झाली होती. महाराजांचे जिवलग सरदार रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत हे वकीलद्वय या मंत्रतंत्रानुसार अचूक पण गुपचूप हालचाली करीत होते. परक्या ठिकाणी एका भयंकर शत्रूच्या राजधानीत आपले गुप्तबेत गुंतताना या लोकांना केवढी बिकट दक्षता घ्यावी लागत होती हे त्यांनाच माहीत. महाराज आपल्या मुक्कामाच्या जागेवरून हलूच शकत नव्हते, कारण कैद. परंतु तरीही दरबारातील आणि शहरातील बड्या मंडळींशी महाराज प्रेमाचे संबंध ठेवीत होते आणि वाढवीतही होते. आपल्या माणसांमार्फत महाराज त्यांच्यावर प्रेम करीत होते. अनेकांना भेटी दाखल काही ना काही चिजा पाठवून, पैसा पाठवून प्रेमाची लागवड चालूच होती. चैनीच्या वस्तू खरेदी करणं हा महाराजांचा स्वभाव होता का? पण शहरातील बड्या व्यापाऱ्यांनाही मराठा राजा मोठा चांगला आहे, दिलदार, खानदानी, शौकीन, रसिक आहे असं वाटावं. आपल्याबद्दल एक प्रकारच्या आत्मीयतेचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी महाराज अशा महाग वस्तू खरेदी करीत होते. आग्र्याहून सुटका होण्याचे सर्व सनदशीर मार्ग संपले होते. कैदेत पडून 2.25 महिने झाले होते. उन्हाळा संपला होता. पावसाळी ढग गडगडू लागले होते आणि आता एका भयंकर धाडसी विचारानं महाराजांच्या हृदयात निश्चयपूर्वक ठाण मांडलं होतं. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 35 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94-222-55909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 94-222-55909.
22255909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल ID आहे imagead27@gmail.com. imagead27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या YouTube चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.